नमस्कार. आज 30 नोव्हेंबर 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. भाजपमध्ये अस्वस्थता, आठवड्यानंतर ही घोषणा नाही, शहांकडील बैठकीनंतर तिढा कायम. त्यानंतर पुढची बातमी. गोंदियात शिवशाही बसला अपघात, 11 प्रवासी ठार, शिवशाही बस अपघात टक्केवारी वाढ. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर करण्यात आली. नेक्स्ट न्यूज. शिंदे यांच्या निर्णयाला फडणवीसांची स्थगिती, वक्फ मंडळाच्या निधीचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर पुढची बातमी. जीडीपीची निचांकी घसरण, 2 वर्षातील सर्वात कमी 5.4% दर. मुख्यतः शहरी ग्राहकांची घटलेली मागणी आणि उत्पादन तसेच खाणकाम क्षेत्राच्या सुमार कामगिरीने अर्थव्यवस्थेची वाढ खुंटवणारा परिणाम केला आहे. त्यानिमित्ताने 2 वर्षातील सर्वात कमी 5.4% दर असणारा जीडीपीचा निचांकी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओके, आता ह्या बदल्यात नक्कीच एखादी आर्टिकल आगामी काळात येईल, मग त्यावेळेस आपण या न्यूजला अगदी चांगल्या पद्धतीने चर्चेला घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. सारथीची समान धोरणात प्रशिक्षणासाठी जाहिरात, 5,000 मराठा विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा. ओके, याच्यापूर्वी बार्टी त्यानंतर TRTI या संस्थांनी समान धोरणाअंतर्गत जाहिरात दिलेली होती. आता सारथीने पण त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर महाज्योती ही स्वतंत्र पद्धतीने कारभार करणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. वर्षभरात ड्रोनची संख्या 1,000वर जाण्याची शक्यता, फवारणीसाठी उपयोग वाढला, साखर कारखान्यांकडूनही प्रयोग. पहा, अर्थशास्त्रामध्ये आधुनिक शेती कशा पद्धतीने केली जावी असा जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याला तुम्ही हे उत्तर नक्की देऊ शकता किंवा हे एक एक्झाम्पल देऊ शकता. आता सर्वांना माहिती आहे, मी आत्ता काय प्रश्न विचारला तर अर्थशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. बरोबर, अर्थशास्त्रामध्ये ना एक छुपी पद्धतीची बेकारी असते, बरोबर आहे, किंवा त्याला आपण बेरोजगारी म्हणतो. मग ती जास्त पद्धतीने कुठे आढळते तर कृषी क्षेत्रामध्ये छुप्या पद्धतीची बेरोजगारी जास्त आढळते. ओके, म्हणजे पहा, एक शेत आहे व या कृषी क्षेत्रामध्ये तिथे फक्त 2च कामगार तिथं काम करू शकतात. अशा जागी जर तिथं 4 वर्कर्स जर काम करत असतील तर हे जे 2 उर्वरित आहेत ना, यांना आपण छुप्या पद्धतीची बेकारी म्हणतो. बरोबर आहे. मग आधुनिक शेती पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो तर अगदीच पहा, कमी मनुष्यबळावरही आपण चांगल्या पद्धतीची शेती उदयास आणू शकतो. मग त्यालाच अनुसरून एक आपल्याला एक्झाम्पल देता येतं ड्रोनचं. ओके, ड्रोनमध्ये पहा, आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये याचा उपयोग किंवा याचा प्रयोग केला जात आहे व अगदी आगामी काळामध्ये 1,000पेक्षा जास्त ड्रोनची संख्या वाढेल असं त्यांचा अंदाज आहे. का असं पहा तर अगदीच ज्या वेळेस पाऊस वगैरे पडतं व पाऊस पडल्यानंतर पहा शेतामध्ये जे वर्कर्स आहेत त्यांना जाण्यात वगैरे अडचणी येतात. बरोबर आहे. मग त्यांना एका ठिकाणी बसून अशा पद्धतीने फवारणी वगैरे ड्रोनद्वारे फवारणी वगैरे तिथे करता येऊ शकते. मग यासाठी पहा, फवारणीचा जो उपयोग आहे किंवा म्हणजे अगदीच ड्रोनचा जो उपयोग आहे फवारणीसाठी तो ज्या दिवसेंदिवस वाढत असलेला आपल्याला पाहता येत आहे व आधुनिक शेतीमध्ये या ड्रोनचा अगदीच चांगल्या पद्धतीने वापर होत आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. ओके, व एक आपल्याला काय सांगतात एक एक्झाम्पल तुम्ही आपल्या आन्सर रायटिंगमध्ये नक्की द्यायचं आहे. त्याच्यानंतर शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक, खराब बसेसमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात. पहा, आता अगदीच शिवशाही बसचा अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके, मग हा असं का होत आहे किंवा या बसेसचाच अपघात जास्त का होत आहे? आता पहा, तुमच्याजवळ दुसऱ्या पण आहेत, लालपरी आपण दुसरी पण पाहिली तर त्यांच्या अपघातांची टक्केवारी कमी आहे, पण जी शिवशाही आहे ना ती वातानुकूलित बस आहे. बरोबर आहे. मग त्या बसमध्ये पहा तांत्रिक गोष्टी जास्त आहेत. बरोबर आहे. आणि तांत्रिक गोष्टी जास्त असल्या कारणांनी जे पूर्वीचे आपले जे वर्कर्स आहेत त्यांच्याकडे हे काम वगैरे करता येत नाही आहे किंवा पहा त्याचे जे स्पेअर पार्ट्स असतील, आता शिवशाही बसचे जे पार्ट्स असणार आहेत ते टेक्निकल असणार आहेत. बरोबर, मग ते पार्ट्स वगैरे अवेलेबल न होणं, त्यानंतर जे टेक्निकल व्यक्ती वगैरे तिथं काम करणं गरजेचे आहेत शिवशाही बसेसमध्ये ते तिथं उपलब्ध नाही आहेत. त्यानंतर शिवशाही बसला जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापनामधील जे चुका होत आहेत या कारणांनी शिवशाही बसेसचे जास्त अपघात इथं होत असलेले आपल्याला पाहायला येत आहेत. मग याला लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने त्यानंतर जे MSRTC विभाग आहे यांनी टॅकल करणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता. बेसिकली ही न्यूज आपल्याला परीक्षेला वगैरे विचारली जाणार नाही आहे, परंतु एक सामान्य नागरिक या नात्याने आपल्यासाठी ही बातमी माहिती असणं खूप गरजेचं. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. अंतर्गत वादांमुळेच पराभव, मल्लिकार्जुन खरगेंकडून नेत्यांची खरडपट्टी. व पहा, हे अगदी बरोबर आहे. त्याच्यापूर्वी म्हणजे 24 नोव्हेंबरच्या लेक्चरमध्ये पण मी हेच सांगितलेलं होतं की काँग्रेसने अगदी समोरासमोर येऊन वगैरे तशा पद्धतीने नेते त्यांचे भांडत होते व ते अगदी चुकीचं होतं व मल्लिकार्जुन खरगे यांनी अगदी त्याला ओळखलेलं आहे व चांगली गोष्ट आहे असं म्हणूयात. जर त्यांनी स्वतःमध्ये बदल केला तर कदाचित चित्र पालटेल. ओके, ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही. पहा, त्यानंतर ईशान्येकडील पेचाचे पैलू मी स्किप करण्यासाठी सांगतोय तुम्हाला, कारण पहा 463 पानाचं पुस्तक तुम्ही वाचू शकत नाही दरम्यानच्या काळात व
जे विद्यार्थी उद्याची राज्यसेवा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर जी 2025ची राज्यसेवा देणार आहेत त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा, म्हणजे तयारीसाठी. ओके, बाकी उद्यांसाठी ऑल दी बेस्ट. चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा. त्याच्यानंतर ही पण न्यूज आपल्यासाठी स्किप करूयात आपण. त्यानंतर नेक्स्ट शनिवारचे संपादकीय, लाडकीपेक्षा दोडकी व्हा. बहिणी आहेतच एवढ्या लाडक्या तर त्यांनी आपल्या बरोबरीने विधिमंडळात बसावे असे भाऊरायांना कधी का वाटत नाही. त्यासाठी इंट्रोडक्शन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. पहा, थोरली असो वा धाकटी बहीण असतेच भावाची लाडकी. तो दरवर्षी तिच्याकडून राखी बांधून घेतो, भाऊबीजेला ओवाळून घेतो, प्रेमाने तिला हव्या त्या भेटवस्तू देतो. लग्न झाल्यानंतर वर्षातून 1-2 वेळा तिचे हक्काने माहेरपण करतो. पण त्याच लाडक्या बहिणीने वडिलांच्या संपत्तीत आपला कायदेशीर वाटा मागितला की मग मात्र भाऊरायांचे पित्त खवळते. तिला तो वाटा मिळतच नाही तर तिचे माहेरही तुटते. ओके, अशा पद्धतीने आपल्या समाजामधील ही रियालिटी आहे. बरोबर, मग दिस पहा, आज घडीला पण सध्याला तसंच झालेलं आपल्याला पाहायला येत आहे. बरोबर, तर काय झालं पहा, लाडकी बहीण योजना आली. बरोबर आहे, व लाडकी बहीण सगळीकडे म्हणजे तशा पद्धतीने हे करण्यात आलं, मागोवा करण्यात आलं की खरंच आम्हाला लाडकी खूप बहीण आहे. बरोबर आहे, पण पहा, ज्यावेळेस आपण विधिमंडळात बहिणीला लाडकी करून बसवण्याची चर्चा येते त्यावेळेस मात्र महाराष्ट्र खूप कमी येतो तिथे. त्यानंतर महाराष्ट्राला आजपर्यंत महिला मुख्यमंत्री लाभलेलीच नाही आहे. त्या दरम्यान अगदीच जर तुम्ही भारत देशाचा संपूर्ण जर विचार केला तर जयललिता आणि ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या जोरावर वगैरे पुढे गेलेल्या त्या 2 व्यक्तिमत्व. बाकी पहा, आपल्याकडे तशा पद्धतीने आज उमेद आहेत किंवा आपल्याकडे पण नेतृत्व आहेत. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, सुप्रिया सुळे, त्यानंतर प्रणिती शिंदे, आदिती तटकरे. ओके, जी मला नावं माहिती तर ते मी कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याकडे पण नेतृत्व आहे. असं नाही आहे की आपल्याकडे नेतृत्व नाही आहे, नेतृत्व आहे, पण खरंच त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो का आपण? तर होऊ शकत नाहीत पहा त्या गोष्टी. ओके, आता अगदीच आपल्याकडे सर्वात जास्त महिला आमदार केव्हा होत्या तर अगदी पहा 1972 ते 77 दरम्यानची जी 3री विधानसभा होती ना, त्यामध्ये महिलांची टक्केवारी महिला आमदारांची संख्या पहा 28 आमदार तिथं महिला आमदार होत्या व यांची जर टक्केवारी जर तुम्ही पाहिली तर 2.8% एवढी तिथं संख्या होती त्यांची. बरोबर आहे, म्हणजे आजपर्यंत हेच आहे, फर्स्ट म्हटलं तर हेच आहे, याच्यापेक्षा पुढे कधी गेलंच नाहीत. आता लास्ट जी विधानसभा झाली त्यामध्ये फक्त 27 महिला आमदार होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर विचार केला ना तर तिथे आपण काय केलं आहे, रिझर्वेशन दिलेलं आहे. बरोबर, म्हणजे जे 30 स्तरीय रचना आहे आपल्या लोकशाहीची त्यामध्ये आपण त्यांना रिझर्वेशन दिलं, त्यामुळे ग्रामीण स्तरावरील प्रतिनिधित्वाची संख्या तिथं वाढत आहे. बरोबर, त्यासोबतच तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर विचार केला तर यामध्ये 50% महिला मतदार आहेत व 50% पुरुष मतदार आहेत. बरोबर, पण ज्यावेळेस प्रतिनिधित्वाची गोष्ट येते ना त्यावेळेस त्यांनी प्रतिनिधित्व पहा, लोकल गोष्टींवरती त्या प्रतिनिधित्व करत आहेत, जसं सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. ओके, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पण महिला आहेत आज घडीला. पण पहा, ज्यावेळेस आपण आमदारांची गणना येते ना त्यावेळेस आमदार मात्र महिला होऊ शकत नाहीत. मग याचं नेमकं कारण काय होत आहे तर अगदीच पहा, आपण त्यांना प्रतिनिधित्व देऊ शकत नाही आहे का किंवा समाज त्यांना उमेदवारी म्हणून नाकारत का आहे तर अगदी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तुम्ही तर त्याचं एकमेव उत्तर आहे पहा, राजकीय उदासीनता. ओके, राजकीय उदासीनता एवढी आहे ज्यामुळे आपण महिलांना पुढे जाण्याचं थोडंसं आपण कमीच करत आहेत. जे असं की आता अगदीच या दरम्यान आता मी जसं प्रणिती शिंदे वगैरे यांची नावं घेतली त्या दरम्यान पंकजा मुंडे या देखील आहेत. बरोबर, म्हणजे मला आत्ता नाव आठवलं त्या निमित्ताने घेतो मी. तर पहा, अगदी राजकीय उदासीनता कशी आहे तर ज्या महिला उमेदवार वगैरे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांना आपण म्हणजे थोडंसं राजकीय उदासीनतेच्या पोटी वगैरे त्यांना मागे सोडण्याचा वगैरे प्रयत्न केला जातो. त्यामुळे पहा, त्यांचा लढा जो आहे ना तो आणखीन तीव्र तिथं करावा लागतो त्यांना, व तीव्र लढा त्यांना आज घडीला तरी महाराष्ट्र राज्यामध्ये लढता येणार नाही आहे. ओके, मी जसं उदाहरण दिलं तुम्हाला ममता बॅनर्जी आणि जयललिता यांचं, कारण त्यांनी तशा पद्धतीने यशस्वीरित्या लढा लढल्या, परंतु आज घडीला जो महाराष्ट्र आहे तो पुरोगामी म्हणून ओळखला जातो. तर देखील राजकीय उदासीनता एवढी झालेली आहे किंवा जे पक्षफुटी झालेले आहेत या दरम्यानच्या काळात जर महिलांचा तुम्ही प्रश्न घेऊन मांडला तिथे तर कोणी म्हणजे ते हसल किंवा आपला एक मजाक आज चालू आहे की काय अशा पद्धतीने तिथे सिच्युएशन होईल. या निमित्ताने अगदी ज्या लाडक्या बहिणी आहेत ना त्या उमेदवारीपासून खूपच मागे राहिलेल्या आपल्याला बेसिकली दिसत आहेत. त्याच्यानंतर आणखीन आपण याला जर थोडंसं विस्तृत म्हटलं तर आत्ताच नुकतीच एक घटना दुरुस्ती संसदेने केलेली आहे. मग यानुसार 2029 पासून पहा आपल्या देशामध्ये हे चित्र कदाचित बदलेल. 33% रिझर्वेशन महिलांना आता देण्यात आलेलं आहे. म्हणजे विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% त्यांना रिझर्वेशन प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना हा आर्टिकल तर अगदी पहा शब्दशः हा आर्टिकल तेवढासा महत्त्वाचा नाही आहे, पण याचा जो विषय होता की विधिमंडळामध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी आहे. ओके, मग त्यासाठी मी पहा 1972 आणि 1977ची 28 महिला आमदार होत्या ही आकडेवारी जी सांगितली ना हे मेन्स आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला खूप
उपयोगी पडेल. या निमित्ताने ही आकडेवारी तुम्हाला फर्स्टली लक्षात ठेवायचीच आहे. ओके, त्यानंतर पहा मी माझे काही मुद्दे वगैरे टाकलेले आहेत, जसं की महिला उमेदवारांची नावं वगैरे ते टाकली. तर प्लीज ते थोडंसं लक्षात ठेवा. आपल्याला जेव्हावेळेस पॉलिटिकल पल्स वगैरे महाराष्ट्राची काय आहे हे जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं किंवा परीक्षेमध्ये जर लिहायचं म्हटलं तर तुम्ही ही नावं लिहून त्याला स्पष्टीकरण वगैरे देण्याचा प्रयत्न करू शकता. तर अशा पद्धतीने हा आर्टिकल आहे. ओके, बाकी याच्यामध्ये डिटेल जाण्यासारखं वगैरे काही नाही, त्यामुळे मी स्किप केलं. त्यानंतर सौर कौलांचा कौल. आता अगदीच पहा, अमेरिकेने जे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन आहे त्यांनी गौतम अदानींना नोटीस पाठवली. ओके, मग त्या नोटीस पाठवल्याबद्दलचा हा आर्टिकल दिलेला आहे. आता गिरीश कुबेर यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे व त्यांनी पण तेच म्हटले जे आपण याच्यापूर्वी डिस्कस केलेलं होतं. आपण काय डिस्कस केलेलं आहे, तर अदानी यांच्या दोन कंपन्या आहेत, एकीकडे रिन्युएबल एनर्जी आहे व एकीकडे नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. बरोबर, म्हणजे त्यांच्याकडे कोळशापासून पण वीज निर्मिती केली जाते व सोलारपासून पण वीज निर्मिती केली जाते. मग सोलारपासूनची जी वीज निर्मिती केली जाते ना, त्याला अमेरिकेने नोटीस पाठवलेली आहे. मग त्या बदल्यात हा आर्टिकल आलेला आहे. व मोदी गव्हर्नमेंटने पण पहा सूर्यघर योजना ही 2015 मध्ये चालू केली होती. पण सूर्यघर योजनेला तेवढं प्रतिष्ठित पद्धतीने मिळालेलं आहे का, तर बिलकुल मिळालं नाही आहे. पहा, म्हणजे यश त्यांना प्रतिष्ठित पद्धतीने मिळालं नाही आहे. का मिळालं नाही, तर आज घडला जर तुम्ही पाहिलात तर 200 युनिटपर्यंत वीज बिल तुम्हाला माफ आहे. बरोबर, 200 युनिट जर वीज बिल माफ असेल तर झालंच ना तिथे. मग कोण स्वतःहून पैसा खर्च करून सूर्यघर योजना वगैरे चालू करेल, तर हाच तिथं मुद्दा आहे. नेमका पहा, याच्यापूर्वी पण तुम्हाला म्हटलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी रेवडीच्या विरोधात होते. बरोबर आहे, व एन वीरमण्णाच्या पेन्शननी त्यांना तशा पद्धतीने म्हटलं पण होतं. बरोबर, पण असं काय झालं की ज्यावेळेस सेकंड टर्म आली ना, म्हणजे 2019 पासूनची जी सेकंड टर्म आली व 2022ला ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला त्यावेळेस पासून तर पूर्ण काही चेंज झालेला आहे बीजेपीचे अजेंडा वगैरे. ओके, म्हणजे पूर्वी ते काय करायचे पहा, मासे पकडून द्यायला शिकवत असत, डायरेक्टली मासे खायला देत नसत आपल्याला, बीजेपीचा जर पूर्वीचा अजेंडा पाहिला तर. पण आता अगदीच अरविंद केजरीवाल वगैरे यांनी चालू केली होती ही स्कीम. 200 युनिट जी वीज बिल आहे ती माफ तुम्हाला करण्यात आलेलं होतं. मग अगदी त्याच धर्तीवर पाहता संपूर्ण राज्यांनी तेच केलेलं आहे. ओके, हिमाचल प्रदेश असू द्या, कर्नाटक असू द्या किंवा महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचा जर मॅनिफेस्टो तुम्ही पाहिला असाल तर त्यामध्ये पण हेच दिलेलं होतं की आम्ही वीज बिल पण तुमची माफ करू. मग हे जर वीज बिल तशा पद्धतीने माफ जर होत असतील तर ही सूर्यघर योजना जी आहे ती काम काय करणार आहे मग, तर आवश्यकताच नव्हती ना. मग तुम्ही आज जर सूर्यघर योजना जर घ्यायचं म्हटलं तर 1 वॅट, ओके, 1 किलोवॅट अशा पद्धतीने जर तुम्हाला वीज बिल घ्यायचं असेल तर 50,000 रुपये खर्च तिथे येतो. मग त्यासाठी 30,000 रुपये पहा सबसिडी दिली जाते व 20,000 रुपये तुम्हाला स्वतःला खर्च करावा लागतो. ओके, आता 20,000 जरी ग्रामीण कुटुंबाला जर तुम्ही म्हटलात तर 20,000 रुपये भरायचं, तर हे अशक्यप्राय गोष्टी आहेत. या नात्यानेच अगदी केंद्र सरकारची जी ही स्कीम आहे ना सूर्यघर योजना, आता अगदीच याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे की कोणत्या पण स्कीमचं ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहतो किंवा अगदीच त्याला विश्लेषण करतो ना, त्यावेळेस तुम्हाला असं जायचं नाही आहे की ती स्कीम फेलच ठरली असं म्हणता येतच नाही आपल्याला. एक जरी घराला तिथे जर वीज पुरवठा वगैरे झालेला असेल तर ती यशस्वी झाली असंच तुम्हाला म्हणावं लागतं. मग ती त्याच धर्तीवर पहा, सूर्यघर जी योजना आहे ना ती जितक्या पद्धतीने यशस्वी व्हायला हवी होती ना तितकी झाली नाही. का, तर हे 200 युनिट्स वीज बिल माफी, त्यानंतर 300 युनिट्स वीज बिल माफी या कारणानिमित्त सूर्यघर योजनेला काय घर प्राप्त झालेली आहे किंवा म्हणजे थोडंसं ती निगेटिव्ह गेली असं तुम्ही म्हणू शकता. डन. त्याच्यानंतर पुढे चला. खरं पाहिलं ना तर आजच्या लोकसत्तामध्ये जास्त काही बातम्या गरजेच्या दिसत नाही आहेत. ओके, म्हणजे अगदी वडून ताणून तुम्हाला बातम्या सांगण्याचा प्रयत्न मी करतोय सध्याला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. त्याच्यानंतर पहा आणखीन एक न्यूज होती, सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे. जी मस्जिदीचं प्रकरण होतं ना त्याबद्दल, ती मला बातमी भेटत नाही आहे, एकच मिनिट द्या. हां, शाही मस्जिद सर्वेक्षणात स्थगिती, संभल हिंसाचार प्रकरण, उत्तर प्रदेश सरकारला शांतता राखण्याची सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मग याच न्यूजला आधारित आर्टिकल आलेला आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये. व इंडियन एक्सप्रेसमध्ये पण पहा दुसऱ्या काही बातम्या आपल्यासाठी गरजेच्या दिसत नाही आहेत आज, कारण अगदी खूप कमी तिथे वेटेज वगैरे आलेला आहे. ओके, तर फक्त हा आर्टिकल एक चांगला आहे. बाकी पहा, ऑल वी इमॅजिन ॲज अ कम्फर्ट हे मुंबई लोकलबद्दलचा आर्टिकल आलेला आहे जो की आपल्यासाठी गरजेचा दिसत नाही आहे. त्यानंतर बीजेपी का जिंकत आहे या संदर्भाचे आर्टिकल्स वगैरे आहेत. त्यानंतर फील्स लाईक अ डायव्हर्स. आता हा जो आर्टिकल आहे तुम्ही चतुरंगमध्ये पण आपलं वाचून घेऊ शकता, तो जो की गरजेचा दिसत नाही आहे त्यानिमित्ताने मी स्किप केलं, पण हा एक महत्त्वाचा आर्टिकल आहे. तर पहा, सर्वांना माहिती आहे RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
त्यांचे संघचालक मोहन भागवत यांनी लास्ट इयरला काय म्हटले होते की क्लिअरली स्टेटेड दॅट देअर वॉज नो नीड टू फाइंड अ शिवलिंग इन एव्हरी मॉस्क अँड स्टार्ट अ न्यू डिस्प्यूट एव्हरी डे. म्हणजे त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं होतं की प्रत्येक मस्जिदीखाली वगैरे जाऊन तुम्ही शिवलिंग वगैरे शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण जो इतिहास आहे तो आपण आता बदलू शकत नाही. आता डायरेक्टली मी त्यांच्या शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. इन जून 2022 ही हॅड सेड, नाउ द इशू ऑफ ज्ञानव्यापी मॉस्क्यू in Varanasi is going on. There is history which we cannot change. That history is not made by us nor by today's Hindus or Muslim. ओके, जे आताचा इतिहास आहे ना, किंवा म्हणजे तत्कालीन इतिहास, आता पहा ज्ञानव्यापीचा इश्यू त्यावेळेस चालू होता, बरोबर आहे. मग ते जे ज्ञानव्यापीचा इश्यू किंवा तत्कालीन जे मुस्लिम किंवा हिंदू जे होते त्यांच्यामार्फत ती हिस्ट्री घडलेली आहे. ओके, मग आताची जी हिंदू आणि ही मुस्लिम जे आहेत यांच्यामध्ये त्याचं काहीच त्यांचा हात वगैरे नव्हता. ओके, त्यामुळे आताची जी हिंदू किंवा मुस्लिम जे आहेत त्यांच्यावरती तुम्ही रोष वगैरे जाऊ नका असं स्टेटमेंट दिलेलं होतं. पण कदाचित हे स्टेटमेंटच विसरलेले आहेत की काय असं आपल्याला बेसिकली दिसतं, कारण एक पिटिशन फाईल करण्यात आली आहे पहा लोकल कोर्टमध्ये अजमेर दर्गा विरोधात, की तिथे संकटमोचन महादेव टेम्पल होतं म्हणून. ओके, व ती पिटिशन केलेली आहे विष्णू गुप्ता, वन ऑफ दी हिंदू सेना. ओके, म्हणजे प्रेसिडेंट आहेत हिंदू सेनाचे, त्यांनी ही पिटिशन फाईल केलेली आहे अजमेर लोकल कोर्टमध्ये. आज घडीला जर तुमच्या कानी अजमेर हे शब्द जर पडलं ना तर तुम्हाला काय आठवतं पहा, अजमेर हे एक फेमस स्थळ आहे, बरोबर. कशा संदर्भात आहे तर पहा, मौनुद्दीन चिश्ती यांची तिथं समाधी आहे व तिथे एक फेमस दर्गा आहे, बरोबर. म्हणजे अगदीच यांची टॉम्ब आहे पहा, मौनुद्दीन चिश्ती यांची टॉम्ब आहे, त्यालाच आपण दर्गा असं म्हणतो. मग आता दोन पद्धतीचे आहेत पहा, एकीकडे दर्गा आणि एकीकडे मस्जिद, बरोबर. मग आता दर्गा म्हणजे काय आणि मस्जिद म्हणजे काय हे थोडंसं डिफरन्स तुम्ही समजून घ्या. आताची ही जी पिटिशन आहे, आता संभल जी कोर्ट आत्ताच आपण लोकसत्तामध्ये पाहिलं पहा, हे संभल हिंसाचार प्रकरण कशाचं होतं, मस्जिद प्रकरणाबद्दलचं होतं, बरोबर आहे. आणि आता सध्याला अजमेर लोकल कोर्टामध्ये पिटिशन कोणाविरोधात घातलेली आहे तर दर्गाबद्दलची घातलेली आहे. मग दर्गा आणि मस्जिद ह्या काही डिफरंट असतं का तर अगदीच डिफरन्स असतं पहा. तर मस्जिद काय असते तर जिथं मुस्लिम कम्युनिटी सजदा करते अल्लाला ते असतं मस्जिद. व दर्गा म्हटल्यानंतर पहा सुफी सेंतचं तिथं काय टॉम वगैरे असते, किंवा त्यांनी जर तिथं तशा पद्धतीने त्यांचे श्राईन्स वगैरे असतील ना तर तिथं दर्गा तयार केला जातो. ओके, व आज घडीला जर तुम्ही पाहिलात अजमेर येथे बहुतांश हिंदू तिथे जातात व 75% जी तिथील दुकाने वगैरे आहेत ते हिंदू लोकांची आहेत. आय होप तुम्हाला समजत असेल पॉईंट. आज देखील पहा तुम्ही पण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दर्गाला नक्कीच व्हिजिट वगैरे केलेली असेल. म्हणजे आपल्या ज्या काय म्हणू शकतो आपलं जे श्रद्धास्थान असतं ना ते दर्गावरती पण आहे. मग दर्गावरती आपलं श्रद्धास्थान काय आहे, हिंदूंचं पण श्रद्धास्थान म्हणून दर्गा का ओळखलं जातं तर अगदीच पहा त्याचं एक थोडंसं इतिहास आहे, तो थोडासा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. आता पहा अगदी आपल्याकडे पण थोडंसं डार्क एज होतं. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपले आक्रमण झाले, हा आपला प्यारा भारत आहे पहा, इकडून आक्रमण झाली भारतावरती. अगदी याच्यानंतर इसवी सन 8व्या शतकानंतर, ओके, म्हणजे अर्ली मेडिवल हिस्ट्री जी म्हणतो आपण, अर्ली मेडिवल हिस्ट्री पासून जर पाहिलं तुम्ही तर 800वं शतक ते 1200वं शतक जर पाहिलं ना तुम्ही तर आपल्या भारताचा जास्त पद्धतीने इतिहास वगैरे सापडत नाहीये. हा दरम्यानचा कालखंड आहे ना तिथे आपल्यावरती आक्रमण झाले, त्यानंतर लुटीचं प्रकरण वगैरे झाले. ओके, जसं सोमनाथचं मंदिर वगैरे लुटलं गेलं. ओके, म्हणजे हे लुटीचे प्रकरण वगैरे झाले, बरोबर आहे. मग ह्या दरम्यानच्याच काळामध्ये पुन्हा मध्ययुगीन भारतामध्ये संपूर्ण समाजाला परत एकदा जागृत करण्यासाठी हिंदूमध्ये पण संत सिस्टीम आली पहा, संत वगैरे आले, जसं संत तुकाराम, ओके, संत ज्ञानेश्वर, जे संत आहेत ना त्यांनी पण त्यांचा पण उदय झाला. अगदी त्याच लेवलवर पहा इकडे पण काय झालं पहा, सुफी संतांचा उदय तिथं झाला. सुफी संत ही मुस्लिम कम्युनिटीसाठी आहेत किंवा इस्लाम धर्मीय, आणि संत हिंदूचे पण संत तिथं उदयास आले. आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी वगैरे समजत असतील. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारतांमध्ये किंवा मध्ययुगीन भारताचा ज्यावेळेस तुम्ही इतिहास वाचताना त्यावेळेस संत आणि एकीकडे सुफी संत हे दोन्हीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बरोबर. मग अगदी त्याच दरम्यानच्या काळातले होते सुफी संत. सुफी संतांमधीलच एक प्रमुख होते मौनुद्दीन चिश्ती. ओके, हे कधी आलेले होते तत्कालीन सल्तनत सिस्टीम ज्यावेळेस होती दिल्लीमध्ये, सल्तनत यांचा जेव्हा राज होता ना सल्तनत काळामध्ये ही आलेले होते भारतामध्ये. मग दिल्लीवरून ते अजमेरला त्यांचे जे काय म्हणतो त्यांचे जे शिष्य होते त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांचं तिथं निधन झालेलं होतं. मग त्यासाठीच अजमेरच्या दर्गेमध्ये म्हणजे त्यांचं टॉम्ब आहे, त्यांची समाधी आहे. ओके, थोडेसे हिंदी इंग्लिश शब्द थोडंसं प्रॉब्लेम होत आहे, सॉरी फॉर दॅट, पण अगदी तुम्ही समजून घेत असाल. तर पहा तिथे आपण आज घडीला आपण का जातो मग तर हिंदू आता सुफी लोकांना आपण त्यांना संत मानलेला आहे पहा. ओके, इथं पण आपण त्यांना संत मानतो.
जसं हिंदू धर्मामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा वाईट प्रथा परंपरा आहेत त्यांना दूर करण्यासाठी संतांनी काम केलेलं होतं ना, अगदी त्याच धर्तीवर इस्लाम धर्मामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत किंवा चुकीच्या काही वाईट प्रथा वगैरे आहेत ना, त्यांना दूर करण्यासाठी आणि मोहम्मद प्रॉफिटचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत परत एकदा पोहोचावा व प्युरिटी ऑफ लाईफ परत एकदा यावी यासाठी सुफी संतांनी काम केलं होतं. मग पहा, आता ज्यावेळेस आता अगदीच तुम्ही संत तुकारामांचं उदाहरण घ्या किंवा संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या, ज्या वेळेस एखाद्या समाजाला आपण बदलायचा प्रयत्न वगैरे तिथे केला जातो ना, त्यावेळेस संतांवरती पण आपल्या हिंदू कम्युनिटीमध्ये जर तुम्ही पाहिलात ना, तर आपले जे संत होते ना त्यांना पहिल्यांदा विरोध झालेला होता. पहा, बरोबर आहे. मग ती तशाच पद्धतीने पहा, ज्यावेळेस सुफी संतांनी पण प्रयत्न केला होता इस्लाम कम्युनिटीला बदलण्याचा, त्यावेळेस लगेच तिथे शिया आणि सुन्नी दोन्ही पण जे मुस्लिम कम्युनिटी आहेत ना, त्यांनी यांना काय केलेलं होतं, बॅकफायर केलेलं होतं की बाबा तुम्ही हे प्रयत्न करू नकात, आम्हाला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करू नकात किंवा लोकांमध्ये नवीन संदेश तुम्ही देऊ नकात. म्हणून त्यांना काय सुफी संतांना अगदी अफगाणिस्तानपासून ते इराणपर्यंतचा सगळ्यांनी त्याला विरोध केला होता सुफी संतांना. ओके, मग त्यामुळे आज घडीला जर पाहिला तुम्ही तर भारत देश असा आहे की सुफी संतांना आपण जागा दिलेली होती. त्यामुळे एक कम्युनिटी आहे पहा आपल्याकडे जे की तालिबानला थोडंसं हे करते. आता हा जर तुम्ही प्यारा भारत पाहिला तर इथं आहे देवबंद चळवळ झालेली होती, यूपीमधून देवबंद चळवळ चालू झालेली होती. ओके, व आजचं जे अफगाणिस्तान आहे ना तिथपर्यंत ही चळवळ पुढे गेलेली होती. बरोबर, त्यामुळे पहा तालिबान आज आपला दोस्त काय आहे तर देवबंद जी चळवळ इथून चालू झाली होती ना ती इथपर्यंत जाण्याचं कारण ते होतं. यासाठी तालिबान पण आपले आज सध्याला दोस्त आहेत. ओके, आता अगदीच तसं डायरेक्टली म्हणता येणार नाही, परंतु पहा भारत देशाप्रती ना त्यांचे एक वेगळा रवैया आहे. आणि आता तुम्ही जर पाकिस्तान आणि तालिबानचं जर पाहिलात ना तर ते थोडंसं हे करून राहतात, डोळे वटारून असतात दोन एकूण एकाकडे, पण भारत देशासोबत तसे वैर नाही आहेत. ओके, त्यासोबतच पहा नुकतंच आपले जे ही आहेत सचिव आहेत त्यांनी पण व्हिजिट केली होती अफगाणिस्तानला. बरोबर, म्हणजे पहिल्यांदा आपण मान्यता दिलेली नाही तालिबान सरकारला अद्याप, कारण इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये आपण पण तशा पद्धतीने जाता येत नाही. पण तरी देखील भारत सरकारने काय केलं आहे, त्यांना व्हिजिट केलेलं आहे, तालिबानना आपण व्हिजिट दिलेला आहे. पहा, ओके, ही एक चांगली न्यूज आहे. तर याचे नेमके कारणच ते आहेत की भारत हा जो देश आहे ना तो सर्व समुदायांना सामावून घेणारा देश आहे. व अगदीच मोहन भागवत पण यांचं तेच म्हणणं होतं की बाबा आता आपण इतिहास तर चेंज करू शकत नाही आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला माहिती असेल पहा ब्रिटिशांनी पण आपल्यामध्ये भरपूर काही उद्ध्वस्त केलं, पण ब्रिटिशांना आपण माफ केलेलंच आहे ना. मग पहा जे इतिहास आहे ना त्याला आपण माफ करणं गरजेचंच आहे. कारण जे आता अगदीच तिथं कदाचित असेल संकटमोचन महादेव मंदिर जे आहे ना ते तिथं कदाचित असेल व त्याच्यानंतर पुन्हा तिथे काय टॉम्ब बांधण्यात आले असेल. जे सुफी संत आहेत मोइनुद्दीन चिश्ती यांची तिथं कदाचित टॉम्ब बांधलेली असेल. पण पहा आता तो तेव्हाचा इतिहास राहिलेला आहे व आता आपण त्या इतिहासाला वगैरे उकरून काढू शकत नाही आहे. कारण पहा अगदीच जर तुम्ही पाहिलात ना जवाहरलाल नेहरूपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दर्ग्यावरती चादर चढवलेली आहे. ओके, व अगदी आज घडीला आपण मी सांगितलं ना तुम्हाला आकडेवारी की 75% हिंदू लोकांचा तिथं व्यापार आहे व तिथे त्यांची दुकानं वगैरे चालू आहेत. म्हणजे अगदीच त्या दर्ग्याला अनुसरून अगदी संपूर्ण हिंदू समुदाय पण तिथं निगडीत आहे. त्यामुळे असं म्हणता येणार की तो फक्त इस्लाम आहे किंवा तो फक्त मुस्लिम धर्मीय आहे या म्हणून त्यांनी त्याला संपूर्णरित्या त्याच्या खाली दडलंय काय या प्रश्नाची उत्तर वगैरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. पण पहा अगदीच जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर आता जे इतिहासामध्ये झालेलं आहे ते माफ करणं कुठेतरी गरजेचं आहे असंच इथं लेखिका बेसिकली म्हणत आहेत. व हेच मोहन भागवत यांनी पण स्टेटमेंट दिलेलं आहे की आपल्याला विकसित भारत व्हायचा आहे. पहा ओके, आता अगदी मागच्या 1 वर्षाखाली हा स्टेटमेंट दिलेलं होतं, पण आज घडीला पण ते रिलिव्हंट आहे. कारण अगदीच तुम्ही लोकसत्तामधील ही न्यूज पहा, संभल येथे फक्त त्यांनी हे दिलं की सर्वे करण्यासाठी त्यांनी मान्यता दिली की लगेच तिथं पहा लगेच हिंसाचार वगैरे तिथं उदयास आला. बरोबर, मग हा हिंसाचार परत एकदा आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम तशा पद्धतीने होऊ नये. ओके, जे एकता आहे किंवा जी एकात्मता आपली 42वी संविधान दुरुस्ती आहे त्यानुसार जी एकता आणि एकात्मता आपल्यासाठी सांगण्यात आलेली आहे ती तशाच पद्धतीने अगदी पुढे जर कंटिन्यू ठेवायची असेल ना तर आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलात ना अकबर बादशाह यांनी 17 वेळेस या अजमेरच्या दर्ग्याला त्यांनी व्हिजिट दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे ग्रँडसन म्हणजे त्यांचे जे नातू होते दारासिकोह ज्याला औरंगजेबांनी मारलं, म्हणजे स्वतःचा भाऊच होता तो, आता औरंगजेब पण काय होते ग्रँडसन आहेत पहा कोणाचे आपल्या अकबरचे. बरोबर ना. मग यांनी काय केलं पहा, दारासिकोह आणि औरंगजेब हे दोघं जण भाऊ होते. तर औरंगजेबाने दारासिकोह याला दिल्लीच्या जे उगमस्थान आहे दिल्लीचं जे गेट आहे ना तिथे त्याला मारलं. ओके, व अगदी तो स्वतः बादशाह झाला. तशा पद्धतीने औरंगजेबाचा इतिहास राहिलेला आहे. मग अगदी दारासिकोह पण ना अगदी पर्शियन साहित्य वगैरे ते चांगल्या पद्धतीने लिहायचं. व तुम्हाला माहितीच असेल की दारासिकोह ज्यावेळेस त्याची लिटरेचर जो तुम्ही पाहिलात ना तर त्यांनी काय केलं होतं पहा, आपले जे उपनिषद आहेत हिंदू धर्मामधील जे आपलं वैदिक जे साहित्य आहे ओके
त्याचं त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं होतं पर्शियन भाषेमध्ये. ओके, म्हणजे अगदी खूप बेस्ट आपली पद्धती वगैरे होती ती. त्यामुळे जो अजमेरच्या दर्ग्याचा जो इश्यू निघालेला आहे ना, पहा अगदी मान्य आहे, तिथे कदाचित असतील एव्हिडन्स वगैरे हिस्ट्रीमध्ये असतील, त्याबद्दल आपल्याला शंका नाही आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे, आता परत तेच जर घाव तुम्ही जर उकरून काढत असाल व अगदी आपला आता 12व्या शतकामध्ये हे सर्व काही घडलेलं आहे, 12व्या किंवा 13व्या शतकामध्ये असं तुम्ही म्हणू शकता, कारण आय थिंक 1210 दरम्यानचा काहीतरी कालावधी आहे तो. ओके, परत एकदा आपण रिसर्च करून ते पाहूयात किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन मी. तर पहा, त्या दरम्यानचा हा आहे. त्यानंतर अगदीच जेव्हा अकबर बादशाह आलेले होते 1526 ते 1605 या दरम्यानच्या काळात पहा, त्यांनी अगदी 17 वेळेस व्हिजिट वगैरे केली. त्यानंतर त्यांचे ग्रँडसन पण तिथेच त्यांनी थोडंसं हे केलं होतं, म्हणजे पॅट्रोनेज वगैरे घेतलेलं होतं तिथं, व त्यांनी अगदी हिंदू धर्मियांसाठी आत्मीयता वगैरे बाळगलेली होती. ओके, म्हणजे हे सर्व असताना पण आपण जर परत एकदा इतिहास उकरून काढण्याचा जर प्रयत्न करत असो तर ते आपल्या देशासाठी पण घातक आहे. पहा, कारण एकीकडे आपण चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो व दुसरीकडे आपण परत आपलेच जे इतिहासामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्यात जर परत एकदा उकरून काढण्याचा जर प्रयत्न करत असो तर हे अगदी चुकीचं आहे व विकसित भारताचं हे लक्ष नाही आहे, असं मोहन भागवत यांचं हे स्टेटमेंट होतं. ओके, त्या स्टेटमेंटचं थोडंसं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आता अगदीच काही विद्यार्थ्यांना थोडंसं हे चुकीचं वाटलं असेल त्याबद्दल क्षमस्व, पण आय होप तुम्हाला हे जे मी काही पॉईंट वगैरे सांगत आहे ते आय होप समजलेले असतील व मोहन भागवत यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते पण अगदीच तुम्ही सर्वजण आत्मसात कराल एवढी एक इच्छा आपण नक्कीच व्यक्त करू. कारण पहा, अगदी आपल्याला युनाईट राहणं हे आपल्या देशासाठी खूप गरजेचं आहे असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो. तर आता अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.